महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झालं आहे। जुलै 2024 मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सादर केली आहे। ही योजना तातडीने लागू करण्यात आली। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती। त्यानुसार निवडणुकीपर्यंत या योजनेचे 5 हप्ते 7500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने सादर केलेल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम वाढवणार आहोत। महायुती पुन्हा सत्तेत आल्यास महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातील। त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत 288 पैकी 235 जागा मिळाल्या असून लवकरच महायुती सत्ता स्थापन करण्यात आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे। तसेच आगामी हप्त्याद्वारे 1500 रुपये दिले जाणार की 2100 रुपये असा प्रश्न सर्वांना पडला आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केले आहे।